The name of the skit is Occupation ZP. English conversation. सर्व मान्यवरांना विनंती करतो थोडा का होईना अंधार दूर करते या प्रमाणे कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून कुंभार साहेबांनी केलेले आहे। त्याचबरोबर तमसोमा ज्योतिर्गमय हा भारतीय संस्कृतीचा संदेश आहे। अंधारातून प्रकाशाकडे जाणे आणि या सर्वांचे प्रतीक म्हणजे दीपप्रज्वलन आपले जिल्हा परिषद सदस्य शिवनाथजी साहेब करत आहे। आज उजळणाऱ्या ज्योती ज्ञानाच्या आहेत, प्रतिभेच्या आहेत, विविध कलागुणांच्या आहेत। 16 कला संपूर्ण आणि संपूर्ण निर्वकारी असणारी विद्येचे आराध्य दैवत सरस्वतीचं पूजन मान्यवर करत आहे। दीपप्रज्वलन करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य मंगलमय वातावरणामध्ये इथं होत आहे। खोत सर आणि करळे सर ज्येष्ठ शिक्षक उपस्थित आहेत। ज्यांच्या आगमनाने उजळतात काही दिशा आणि गळून पडतात अज्ञानाच्या अंधकारांच्या भिंती असे हे सर्व थोर मान्यवर इथं आलेले आहेत। या सर्वांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि सरस्वतीचं पूजन होत आहे। Oh, yeah,
सदस्य आदरणीय शिवदास साहेबांचा स्वागत आणि सत्कार बनवणी केंद्राचे केंद्र प्रमुख सोनवणे साहेब करत आहेत. याबरोबर पंचायत समिती कराड माननीय सुरेशरावजी कुंभार साहेब यांचंही इथं आगमन झालेलं या कार्यक्रमानिमित्त त्यांचाही स्वागत आणि सत्कार आमच्या बनवणी केंद्राचे ज्येष्ठ शिक्षक श्री खोत सर यांनी करावा नेहमी सतत कार्यक्रमामध्ये ज्यांचा आपल्याला सहकार्य असतं प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभतात ते आदरणीय कुंभार साहेब यांचा सत्कार खोत सर करत आहेत. याचबरोबर या गावच्या सरपंच मॅडम सौ मेघना कोळेकर मॅडम यांचंही या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या केंद्रातील ज्येष्ठ शिक्षिका पाटील मॅडम यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. हे गाव पाहिलं तर आदर्श गाव आहे आणि या गावचा कारभार प्रथम नागरिक म्हणून त्या केलत आहे. त्यांचं स्वागत आणि ठिकाणी असलेल्या या सरपंच मॅडम आणि त्यांचे मिस्टर कोंडीबा कोळकर यांचाही इथं आपल्या केंद्रातील ज्येष्ठ शिक्षक श्री रेपाळ सर करत आहेत. हाजीनामाचे मुख्याध्यापक श्री रेपाळ सर, करवडीचे पवार सर, विरोड्याचे बुळे सर, बाबरमाचीचे खरात सर यांनी पट सर्वांचा सत्कार आणि स्वागत करायचं आहे. भाट सर आणि भोसले सर कुठे आहेत समोर, त्यांनी समोर यायचं. हा, भट काका हनुमंत पाटील जिल्ह्यामध्ये ही द्वितीय क्रमांक संपादन केलेली त्यांनी पुढे यायचं आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवदास साहेब आणि सर्व मान्यवरांनी उपस्थितीचा सत्कार करायचा आहे. ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र देऊन तिचं गोड कौतुक या बाल आनंद मेळाव्यानिमित्त जिल्हा परिषद सदस्य शिवदास साहेब आणि पंचायत समिती सदस्य कुंभार साहेब, सरपंच मॅडम आणि सर्व ग्रामस्थांच्या समवेत इथं उत्साहाने होत आहे. यानंतर प्रितेश देवकुळे तयार व्हायचं आहे. गोळाफेक मध्ये करवडी शाळेतील जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवलेला हा पवार सर. हा, यानंतर अतिशय सर्वगुणसंपन्न हा विद्यार्थी आहे. लांब उडी, उंच उडी आणि कबड्डी, कुस्ती, कबड्डी आणि खो खो मध्ये चालणारा हा खेळाडू. याचे मास्टर ट्रेनर रघुनाथजी पवार समोर आहेत. शिष्य आणि गुरु या दोघांचाही सत्कार आपले जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य यांच्या समेत होत आहे. हा खरोखर भाग्याचा तिला आसमान दाखवलेला आहे. डोळ्याचे पारणे फेडणारी ही कुस्ती गुरु शिष्यांची जोडी पाहत आहे. त्याचे वडील इथं उपस्थित आहेत. शांततेने हा फोटो घ्या. हा अविस्मरणीय सण आहे. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात तशी ही आमची ऋतिका मुलांना सुद्धा आसमान दाखवते. प्रमुख सोनवणे साहेब आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्रक देऊन तिचा हा गुणगौरव होत आहे. यानंतर प्राची चव्हाण 22 किलो वजन गटातील सुरली गावची मल्ल अतिशय चपळपणे कुस्ती करणारी, तिचे मार्गदर्शक गुरु आणि तिला सलाम या गावच्या सरपंच मॅडम कोळेकर मॅडमच्या हस्ते तिचा गुणगौरव होत आहे. पंचायत समिती सदस्य कुंभार साहेब आणि जिल्हा परिषद सदस्य शिवदासजी साहेब यांच्या समवेत कुंभार साहेबांच्या हस्ते तिचं गोड कौतुक होत आहे. शांतीशाहीचे त्यामुळं कार्यक्रम व्यवस्थित युट्यूबला दिसणार आहे. शांततेत कार्यक्रम या मुलांचं गोड कौतुक आपण करूया. जोरदार टाळ्या. यानंतर रसिका करायचा आहे. आमच्या बनवडी केंद्राचे क्रीडा समन्वयक पाटोळे सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि या करवडी शाळेचे मार्गदर्शक गायकवाड सर नेहमी सलग 2-3 वर्ष गायकवाड सरांनी मार्गदर्शन केल्यामुळे
राज्य पातळीवर विद्यार्थी पोहोचलेले आहेत। प्रतीक्षा कारंडे, बालेदार, कसदार आणि ज्यांच्या मनगटात ताकद आहे असा खेळ रसिकेच्या विद्यार्थिनींनी 7 मिनिट ताणून धरलेला होता आणि 7 मिनिटांनंतर या उपविजेता ठरलेले आहेत। सर्वांना प्रशस्तीपत्र सगळे सर देत आहेत, आदरणीय कुंभार जी सर आणि शिवदासजी सर। पाटील मॅडम, खोत मॅडम यांनी पुढे यायचं आहे। छान, तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा। त्यांनी पुढे यायचं आहे। फुके सर, पांढरपट्टे सर, माने मॅडम, हा अतिशय होतो ते महात्मा गांधीजींचे विचारधन होते, त्यांचे शब्द न शब्द मोती होते ते या पुस्तकामध्ये टिपलेले आहे। छत्रपती शिवरायांचे कार्य हस्तलिखित करोडी शाह लहानगड। सर्व शिक्षकांना मान ढाल देऊन या विद्यार्थ्यांचं कौतुक आमच्या केंद्राच्या वतीने होत आहे। पुरस्कार सन 2019-20 हा नाविन्यपूर्ण उपक्रम यांच्या मॅडम हजारमाची शाळेमध्ये आहेत, त्यांनी पुढे यायचं असं विनंती मान्यवरांच्या हस्ते आलेली आहे। त्यांनी पुढे यायचंय। पांढरपट्टे मॅडम चला, दोघांनी हा पुरस्कार। पांढरपट्टे सर आमचे सर्वांचे लाडके पदवीधर शिक्षक, अतिशय मेहनती, ज्यांनी आदर्श गाव साहेब आदर्श गाव निर्माण करून मॉडेल निर्माण करून आपले कर्ळे सरांनी दोघांनी तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक दिला होता। खोत सर केंद्रीय स्तरीय गुणवत्ता आदर्श पुरस्कार सन्मानित श्री सौ खोत, जिल्हा परिषद सदस्य शिवदासजी साहेब, पंचायत समिती सदस्य कुंभारजी साहेब यांच्या सर्वेत अविस्मरणीय जो शिक्षकांचा या 2-3 महिन्यामध्ये रात्रंदिवस खेळाडूसाठी, केंद्रासाठी, तालुक्यासाठी नव्हे तर जिल्ह्यासाठी झडत असतो तो आमचा आदर्श शिक्षक संदीप महादेव पाटोळे, गाव वडूज आणि शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाचूंचे मुख्याध्यापक, तालुका स्तरीय समन्वयक म्हणून त्यांना उत्कृष्ट क्रीडा समन्वयक पुरस्कार केंद्रस्तरीय आपल्या शाळेचे केंद्राचे कुशल संघटक आदरणीय सोनवणे साहेब यांच्या कल्पनेतून हा अतिशय चांगल्या पद्धतीनं मंडप आणि लाऊडस्पीकर उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्हा परिषद सातारा अंतर्गत तसेच पंचायत समिती कराड शिक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र समूह बनवडी येथील बाल आनंद मेळावा आज या डिचोली गावामध्ये संपन्न होत आहे। इंग्रजी माध्यमाकडे जो ओढा गेलेला होता ती मुलं आमच्याकडं प्रभावीपणे आलेली आहेत आणि मराठी शाळा कुठेही कमी पडणार नाहीत। त्याचबरोबर इंग्रजी माध्यमासाठी इंग्रजी माध्यमातून आमचं जे आजचं जे मुख्य इव्हेंट आहे तो म्हणजे इंग्लिश कॉन्व्हर्सेशन आणि तो प्रभावीपणे आम्ही अंमलबजावणी त्याची केलेली आहे। त्याचा परिणाम सकारात्मक पाहता आमच्या शाळांचा मराठी शाळांचा पट अतिशय वेगाने वाढत आहेत आणि गुणवत्तेचा एक चांगल्या पद्धतीनं आमची प्रगती आम्हाला दिसून येत आहेत। या समूहांतर्गत एकूण 18 शाळा येतात। त्या शाळेतील सर्व विद्यार्थी त्याचबरोबर सर्व मुख्याध्यापक सर्व शिक्षक या बाल आनंद मेळाव्यामध्ये सहभागी झालेले आहेत। या ठिकाणी आम्ही बालानंद मेळावा डिचोली या ठिकाणी आमच्या केंद्रांतर्गत घेण्यात आलेला आहे। परंतु आम्हाला असा अत्यंत आनंद होत आहे की मराठी माध्यमाची मुलं जी बाहेर इंग्रजी माध्यमाकडे निघालेली आहेत, परंतु त्याच्या आम्हाला असं लक्षात आलेलं आहे की आम्ही बरेचसे उपक्रम या ठिकाणी घेतलेले आहेत, त्यामुळं मराठी माध्यमाकडे विद्यार्थ्यांचा येण्याचा जो संख्या आहे ती अतिशय मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे। आणि मी शिक्षक या नात्यानं असं सांगतो की आम्हाला अतिशय आनंद होत आहे की मराठी माध्यमांच्या शाळेकडे विद्यार्थी खूप संख्येनं येत आहेत आणि विविध उपक्रम राबवल्यामुळं संख्याही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। डिचोली या ठिकाणी बनवडी केंद्रांतर्गत जो आनंद मेळावा घेतला जातो तो बाल आनंद मेळावा इथं साजरा होत आहे। जर आपण पाहिलं तर इंग्रजी माध्यमाच्या मुलांच्यापेक्षा मराठी माध्यमांची मुलं ही कोणत्याही स्पर्धेमध्ये, आज तुम्ही जर स्कॉलरशिपचा निकाल पाहिला
किंवा कोणत्याही परीक्षेचा जर निकाल तुम्ही पाहिला तर आपल्याला असं पाहायला मिळतं की मराठी माध्यमाचा मुलं ही टॉपर आहेत. याचं कारण असं आहे की मराठी माध्यमामध्ये जो परीक्षेसाठी लागणारा जो पाया असतो तो पाया पक्का केला जातो आणि पक्क्या पायावरच बिल्डिंग चांगल्या पद्धतीने उभी राहते. त्याचप्रमाणे ही बिल्डिंग उभी राहते आणि मुलं सक्सेस होत आहेत. आपण जर इंग्रजी माध्यमाच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर आपण पाहतो की इंग्रजी माध्यमाकडे फक्त इंग्रजी भाषेकडे लक्ष देऊन मुलं घातली जातात, परंतु मराठी माध्यमामध्ये आम्ही काही इंग्रजी कमी घेत नाही तर भरपूर घेतो. कारण इंग्रजी हा पहिलीपासून विषय आहे आणि इंग्रजी ह्या विषयाकडं इंग्रजी विषय म्हणून पाहिलं पाहिजे. कारण आपण काय पाहतो की इंग्रजी आल्यानंतर मुलगा टॉपर झाला, पण असं काही नाही. इंग्रजी हा एक विषय आहे आणि ज्ञानाची जी कक्षा आहे विद्यार्थ्यांची ही त्याच्या मातृभाषेतूनच ज्ञानाची कक्षा वाढत असते आणि त्याच्या जोडीला इंग्रजीची जोड पाहिजे तरच विद्यार्थी ह्या भावी जीवनामध्ये यशस्वी होणार आहेत. त्यामुळं मराठी माध्यमाशिवाय इथून पुढे शिक्षण क्षेत्रामध्ये पर्याय नाही. मातृभाषेतून शिक्षण हेच खरे शिक्षण. बनवडी शाळेचा बालानंद मेळावा आम्ही लेझिम पथक आणले आहे. विविध स्पर्धा आम्ही इथे साजरे करणार आहे. आमचे विविध शाळेतले मित्र इथे आले आहे. आम्ही संघ करून खेळत आहोत व तिथे लावणी नृत्य असे विविध कार्यक्रम होणार आहेत. बनवडी केंद्र आम्ही सगळे खेळ खेळलो, कबड्डी खो खो हे सगळे खेळ खेळलो आम्ही आणि आम्हाला इथे येऊन खूप मजा आली. वंदन करून त्या ईशाला सुरुवात करूया ईशोत्सवानाला. सादर करत आहेत करवडी शाळेच्या विद्यार्थिनी विठ्ठलाच्या पायी झाली विट भाग्यवंत. बनवडी केंद्रांतर्गत बाल आनंद मेळावा जिल्हा परिषद सातारा शिक्षण विभाग तसेच पंचायत समिती कराड शिक्षण विभाग यांच्या विद्यमाने सन 2019-20 या सालातील बाल आनंद मेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक माननीय सागर शिवदास साहेब, जिल्हा परिषद सदस्य, त्याचबरोबर पंचायत समिती सदस्य माननीय सुरेश कुंभार साहेब यांचं मी मनापासून स्वागत करतो. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. त्यांनी आम्हाला बहुमूल्य वेळ दिला, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्याचबरोबर या व्यासपीठावर उपस्थित असलेले या गावचे प्रतिष्ठित नागरिक कोळेकर, त्यांची सर्व टीम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, या शाळेचे मुख्याध्यापक, आमचे पत्रकार बंधू भट काका, त्याचबरोबर यशवंत नगरीचे संपादक माननीय आमचे मित्र भोसले, त्याचबरोबर आमच्या केंद्रातील 18 शाळांचे मुख्याध्यापक, सर्व स्टाफ, त्यांचे सर्व विद्यार्थी. बनवडी केंद्रांतर्गत आज सकाळी चित्रकला, रांगोळी स्पर्धा आणि इंग्लिश कॉन्व्हर्सेशनचं हे 2 इव्हेंट या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं साजरे झालेले आहेत. आणि बाल आनंद मेळाव्याअंतर्गत
विद्यार्थ्यांना आम्ही यावर्षी ज्या तालुका क्रीडा स्पर्धा असतील, बीटस्तरीय असतील, जिल्हास्तरीय स्पर्धा असतील, या स्पर्धेमध्ये जे यशस्वी विद्यार्थी आहेत त्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार आम्ही इथं करणार आहोत। मला आनंद होत आहे की बनवडी केंद्राचा जो गुणवत्तेचा जो चढता आलेख आहे तो वाखाणण्याजोगा आहे। सर्व शिक्षक अतिशय तळमळीनं, अतिशय धडाडीनं कामकाज करतायत, त्यामुळं बनवडी केंद्राचं जे गुणवत्ता विषयक जे कामकाज आहे ते कराड तालुक्यामध्ये अग्रगण्य आहे। या केंद्रातील परवा ज्या स्पर्धा झाल्या जिल्हास्तरीय, त्या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये प्रितेश देवकुळे करवडी शाळेचा जो आमचा खेळाडू आहे गोळाफेक मध्ये जिल्ह्यात प्रथम आलेला आहे। त्याच्यानंतर तृप्ती ही विद्यार्थिनी बाबरमाची शाळेची लहान गटामध्ये 200 मीटर मध्ये जिल्ह्यात द्वितीय आलेली आहे। कृतिका जगताप वेरळेवाडी जिल्ह्यात द्वितीय ही मल्ल आहे आणि कुस्तीमध्ये जिल्ह्यात तृतीय क्रमांक आलेला आहे। त्याचबरोबर मेरवेडीवाडीच्या शाळेचा गणेश यादव हा विद्यार्थी 30 किलोग्रॅम मध्ये जिल्ह्यात तृतीय आलेला आहे। जिल्ह्यामध्ये क्रीडा स्पर्धेतलं यश हे दीप्यमान आहे। सुधासाहेब कराड तालुक्यात वैयक्तिक एकूण 9 पदकं मिळालेली आहेत आणि त्या 9 पैकी 4 पदकं माझ्या केंद्रातली आहेत। मला अभिमान आहे, हे प्रयत्नांचं फळ आहे आणि याही पुढे आम्ही याचा जो यशाचा आलेख आहे तो उंचावत राहणार आहे। आजच्या बाल आनंद मेळाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही प्रथमच शैक्षणिक सेल्फी पॉइंट तयार केलेले आहेत। त्याचबरोबर आमचा जो सकाळी अतिशय उत्कृष्ट इव्हेंट झाला इंग्लिश कॉन्व्हर्सेशन, की आम्हाला असं वाटायला लागलं की आमच्या ह्या शाळा मराठी शाळा आहेत का इंग्रजी शाळा आहेत। अतिशय चांगल्या पद्धतीनं हे आम्ही नियोजन केलेलं आहे। सर्वांच्या सहकार्यानं हे नियोजन आम्ही करत आहोत। आमचा बालानंद मेळावा कशा पद्धतीने साजरा होतो आणि दरवर्षी त्याच्यात नाविन्यता दिसून येत आहे। या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले सर्व आदरणीय मान्यवर यांचं स्वागत आणि सत्कार हा सोहळा होत आहे। मी बनवडी केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय सोनवणे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य सातारा, जिल्हा परिषद सदस्य आदरणीय शिवदास साहेबांचा स्वागत आणि सत्कार बनवडी केंद्राचे केंद्रप्रमुख सोनवणे साहेब करत आहेत। याबरोबर पंचायत समिती कराड माननीय सुरेशरावजी कुंभार साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे। कार्यक्रमानिमित्त त्यांचाही स्वागत आणि सत्कार आमच्या बनवडी केंद्राचे ज्येष्ठ शिक्षक श्री खोत सर यांनी करावा नेहमी सतत कार्यक्रमामध्ये ज्यांचा आपल्याला सहकार्य असतं, प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभतात, ते आदरणीय कुंभार साहेब यांचा सत्कार खोत सर करत आहेत। त्याचबरोबर या गावच्या सरपंच मॅडम सौ मेघना कोळेकर मॅडम यांचंही या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या केंद्रातील ज्येष्ठ शिक्षिका पाटील मॅडम यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो। हे गाव पाहिलं तर आदर्श गाव आहे आणि या गावचा कारभार प्रथम नागरिक म्हणून त्या केलत आहे। त्यांचं स्वागत आणि ठिकाणी असलेल्या या सरपंच मॅडम आणि त्यांचे मिस्टर कोंडीबा कोळकर यांचंही इथं आपल्या केंद्रातील ज्येष्ठ शिक्षक श्री रेपाळ सर करत आहेत। हाजीनामाचे मुख्याध्यापक श्री रेपाळ सर, करवडीचे पवार सर, विरोडीचे बुळे सर, बाबरमाचीचे खरात सर यांनी पट सर्वांचा सत्कार आणि स्वागत करायचं आहे। भाट सर आणि भोसले सर कुठे आहेत समोर, त्यांनी समोर यायचं। आज बाल आनंद मेळाव्याच्या निमित्तानं
डिचोली गावामध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कराड पंचायत समितीचे सदस्य, माझे सहकारी सुरेश भाऊ कुंभार, या गावच्या प्रथम नागरिक मेघनाताई कोळेकर मॅडम, त्यांचे मिस्टर माननीय कोळेकर साहेब, या गावचे प्रतिष्ठित नागरिक बाबूराव कोळेकर, धोंडेराम कोळेकर, या गावचे उपसरपंच बाबूराव बावधने, शाळेचे मुख्याध्यापक, मी 5 मिनिटापूर्वी म्हटले की बोलू नका, या शाळेचे कराळे मुख्याध्यापक साहेब, उपशिक्षक राठोड, केंद्र प्रमुख सोनावणी साहेब, की ज्यांचं अतिशय उत्कृष्ट काम आहे, मुख्याध्यापक खरात साहेब, रेपाळ सर, पवार सर, आमच्या बनवडी शाळेचे मुख्याध्यापक माननीय राजेश शेलार सर, आमच्या गावच्या माने मॅडम, शाळा व्यवस्थापन समितीचे लक्ष्मण बावधने सर, ह्या कार्यक्रमासाठी सर्व गावातून उपस्थित असलेले सर्व नागरिक आणि ज्यांनी खरोखर ह्या बालानंद मेळाव्याची शोभा वाढवली ते तुमचे सहकारी शिक्षिका, ज्यांनी फेटा बांधलाय की त्यांनी ह्या कार्यक्रमाची खरोखर शोभा वाढवली। की आमच्यासारख्या पुरुष माणसाला फेटा बांधायचं म्हटलं तरी ते केसवीचं ही हलतील, ही होईल असं करून माणूस ही करतो, पण माझ्या महिला भगिनींनी, माता भगिनींनी फेटा अतिशय डौलाने त्यांनी डोक्यावर बांधलेला आहे, त्याबद्दल त्यांचं पहिलं मी अभिनंदन करतो। आज सकाळी पार्ले माणिक वस्ती इथं बालानंद मेळाव्याचं नियोजन केलेलं, त्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला गेलो आणि दुसरा कार्यक्रम तुमच्या इथं, पण दोन्ही कार्यक्रमामध्ये साम्य आहे आणि मला एक अतिशय आनंद होतोय की जिल्हा परिषदेच्या शाळेकडे बघायचा दृष्टिकोन अतिशय वेगळ्या पद्धतीने झालेला, पण त्या शाळेला चांगले शिक्षक भेटले तर शाळेचं रोपटं 100% बदलू शकतं। हे साहेब सर मी आज म्हणजे प्रत्यक्ष बघतोय, काय तर त्या माणिकनगरच्या शाळेला फक्त 7 मुलं होती, तिथं 77 मुलं आहेत। त्या पवार सरांचं मी सकाळी अभिनंदन केलं आणि सर तुमचं अभिनंदन की बनवडी केंद्राला पहिले संपतराव माळी म्हणून आमच्याच गावचे बनवडी गावचेच केंद्र प्रमुख होते, अतिशय तडफदार माणूस, शाळेसाठी झोकून देऊन काम करणारे, तसेच ह्या केंद्र शाळेला तुमच्या रूपानं अतिशय चांगला माणूस या शाळेला लाभला, त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने मी तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो। बाल आनंद मेळावा आमच्या काळी नसायचा, क्रीडा विभागाच्या स्पर्धा असायच्या, त्यावेळी कलागुणांना वाव मिळावं म्हणून असा काही वेळा कार्यक्रम नसायचा, पण ह्या बाल आनंद मेळाव्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलांना त्यांच्या वेगळ्या वेगळ्या ऍक्टिव्हिटी तुम्हाला समाजापुढे मांडता येतात, त्यासाठी हा बाल आनंद मेळावा आयोजन शासनाने केलेला आहे। त्यासाठी प्रत्येक गावातील सरपंच, उपसरपंच आणि प्रतिष्ठित नागरिकांनी त्या शाळेला मदत करावी ही मी विनंती करतो। ह्या बाल आनंद मेळाव्याच्या निमित्तानं आता जे आपण विविध क्षेत्रामध्ये जे विद्यार्थी चमकले आणि त्यांना मार्गदर्शन करणारे जे शिक्षक आहेत त्यांचा आपण गुणगौरव केला, त्यांना मी शुभेच्छा देतो। माझी विनंती आहे सर की खोत सरांसारखे ज्येष्ठ शिक्षक, त्यात मला सांगितलं की ते मांडी घालून बसून ते विद्यार्थ्यांना शिकवतात। माझ्या वेळी सुद्धा पांडुरंग कांबळे सर म्हणून होते, कुंभार सर तुम्हाला माहित असेल, अतिशय तसेच व्यक्तिमत्व, म्हणजे त्या मुलाला काय तर ते फार गरीब परिस्थितीवर आलेले शिक्षक, त्यामुळे त्यांना खरी परिस्थिती माहिती की मुला मुली शिकलं पाहिजेत, त्यासाठी ते तळमळीने काम करायचे। आता ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांना मनापासून शुभेच्छा देतो, ज्या शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन केलं त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो। पण दुसरे खंत असं आहे की जे खाली बसलेले शिक्षक आहेत त्यांनी सुद्धा 5-5 मुलं दत्तक घेऊन ते सुद्धा कुठेतरी अशी चमकावी आणि तुमचा सुद्धा सत्कार महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। तुम्ही ह्या कार्यक्रमाला आम्हाला बोलवलं, आमचा मान सन्मान केला, त्याबद्दल मी सर तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो। चुकून माझे मित्र विकास भोसले साहेब यांचं नाव घ्यायचं राहिलं, बदकाका असतील, तुम्ही आम्हाला इथं बोलवलं, मान सन्मान केला, तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो। यांनी सुद्धा इथं त्यांचं अभिनंदन आम्ही करतोय आणि आभार मानतोय। चला जिल्हा परिषद शाळा डिचोली, करळे सर आणि सोनेवाड सर, राठोड सर,
अतिशय मेहनत घेतलेली आहे तिघांनी पण गेले 8 दिवस. या की राठोड सर. साहेब 3 शिक्षक आणि 7वी पर्यंतची शाळा अतिशय प्रत्येकाने 2-2 वर्ग आणि मुख्याध्यापकाचं काम करले सर. आदर्श शिक्षक अतिशय चांगल्या पद्धतीनं मंडप आणि लाऊडस्पीकर उपलब्ध करून दिल्याबद्दल
तेजश्री शंकर मगने, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करवडीची विद्यार्थिनी आहे. आम्ही इथे आज डिचोली येथे बालानंद मेळावा या कार्यक्रमानिमित्त इथे आलेलो आहोत. इथे आमच्यासाठी विशेषतः म्हणजे इथे बनवलेला सेल्फी पॉईंट आहे. तिथे आम्ही आमच्या शिक्षकांचे फोन घेऊन विविध सेल्फी काढलेले आहेत आणि त्याविरुद्ध तृप्ती तुम्हाला आणखीन माहिती सांगेल. नमस्कार, मी तृप्ती संभाजी कुंभार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करवडी या शाळेची विद्यार्थिनी. आम्ही डिचोली येथे बालानंद मेळावा या कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत. इथे रांगोळी स्पर्धा, डान्स, इंग्लिश कन्व्हर्सेशन अशा विविध स्पर्धा घेतलेल्या आहेत. इंग्लिश कन्व्हर्सेशन या स्पर्धेमुळे आपल्याला इंग्रजी भाषेची जास्त जाणीव होते. आपल्याला या बालानंद मेळाव्यामुळे विविध कलागुणांना वाव मिळते. सुरू झाली अपेरण, सुरू झाली अपेरण, सुरू झाली अपेरण. आंब शिवारात शेतळ गेली दुपार गीताळून, कसा इसावती बैल तासावर त्या भरून, कसा इसावती बैल तासावर त्या भरून. बांधावर थांबलिया न्यारी घेऊन धनीन, बांधावर थांबलिया न्यारी घेऊन धनीन. कोऱ्या खालल्या रानात, कोऱ्या खालल्या रानात सुरू झाली अपेरण, सुरू झाली अपेरण, सुरू झाली अपेरण. भेटीला
मधील कुणाला कळला स्वार्थाचे तटबंध सुटलो अनवैर तुझे ठरलो चालवली वैराचे नांगर नासवली माती छिन्न तुझ्या देहाची ही चाळण उरली आता हाती Raju and his mother going to the garden. Mama, look pizza burger. I want pizza. Okay, let's go. Please give her pizza. Take it. Oh, Mama! I have stomachache. Oh, Mama! Oh, Mama! I have stomachache. Oh, stomachache. Let's go to the hospital. Oh, Mama! Oh! Oh, Mama!
What is your patient name? Raju. Raju, go inside. What happened? My Raju has stomachache. Nurse, please. What is your name? Raju, sleep on the table. डॉक्टर कुठे वरतो What is your name? Shiwalash Kare. Go inside. What happened? I have today. Nurse, please. Now Shiwalash Kare, sleep on the table. हो डॉक्टर त्याला छोटा डॉक्टरला वर चढला I eat tobacco. Shiva, your all teeth remove. Your all teeth remove. No, doctor, don't remove my teeth. I want my teeth. I want my teeth. I don't take tobacco. Okay. I look you with medicine. You take daily. Listen, we don't eat junky foods. We eat green vegetables, fruits, eggs, milk, and fish. If you eat junky food, we have stomachache disease. If you eat tobacco, don't brush, we have to take. So you are daily brush our teeth. We take care of our body. We take care of our body. We'll take care of our body. Thank you. Favorite flower name? My favorite flower name is Esther. What is your mother name? My mother name is Vanita Mahesh Jadhav. What is your mother name? My mother name is Supriya Subhash Jadhav. What is your mother name? My mother name is Apurva Bhushan Jadhav. What is your father name? My father name is Mahesh Parshuram Jadhav. What is your father's name? My father's name is Subhash Gangaram Jadhav. What is your father's name? My father's name is Bhushan Baban Jadhav. What is your grandfather's name? My grandfather's name is Parshuram Allu Jadhav. What is your grandfather's name is? My grandfather's name is Gangaram Ganu Jadhav. What is your grandfather's name? My grandfather's name is Baban Ganu Jadhav.
What is your grandmother name? My grandmother name is Shada Parshram Jadhav. What is your grandmother name is? My grandmother name is Sonabai Gangaram Jadhav. What is your grandmother name is? My grandmother name is Kamal Baban Jadhav. What is your sister name? My sister name is Samiksha Meher Jadhav. What is your sister name is? My What is your favorite dish name? My favorite dish name is cake. What is your favorite dish name?